प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलं चिरोबा वाशेरे संघाला। प्रत्येकी 3 सामन्यांची 30 षटकाची लढत। सलामी जोडी महेंद्र मागे आणि त्याच्या सोबतीला आहेत अनिकेत। भरपूर स्पर्धा सुरू आहेत आणि नक्कीच या ठिकाणी जर प्रत्येक संघाचा आपण जर विचार केला तर त्यांची सुद्धा मात्र धावपळ सुरू आहे। प्रत्येक संघाला मात्र ॲडजस्टमेंट करणं फार गरजेचं आहे आणि षटकाला सुरुवात करतोय अक्षय थेटे। पहिल्या चेंडूमध्ये स्टॅबिंग फटका हवेत खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उभे होते परंतु चेंडू मात्र या ठिकाणी त्याच्या हातामध्ये परफेक्टली कॅरी झाला होता परंतु त्याला कलेक्शन मात्र बरोबर करता आलं नाहीये। चिरडपाडा ग्रामपंचायतील माजी उपसरपंच सन्माननीय प्रशांत मार्गे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि DY फाउंडेशनचे सदस्य आहेत। वेलकम प्रशांतजी मार्गे, आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली, त्यानंतर शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता। चेंडू मात्र पाहू शकाल जमिनीच्या साह्यानं ऑन साईडला मात्र या ठिकाणी अर्थात मिडविकेटला मात्र ट्रॅव्हल झाला। एक धाव अनिकेतच्या बॅटमध्ये पाहिली, स्वतःचं त्यानं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा मात्र अकाउंट त्याने ओपन केलं। यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत संपदाबाई स्फूर्ती कुक्षे या संघाचं त्या ड्रॉ मध्ये नामांकन असेल आणि जो संघ जिंकेल त्या संघाचं सुद्धा नामांकन त्या ड्रॉ मध्ये असणार आहे। ओहो, परफेक्टली यॉर्कर। हा बॅटल तुम्ही पाहू शकाल, एकीकडे अक्षय थेटे आहे तर दुसरीकडे माइटी महेंद्र मागे आहे आणि या बॅटलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर अक्षयचं वर्चस्व पाहिलं आपण। जर या चेंडूचा जर महेंद्र मागेकडे उत्तर नव्हतं म्हणजे कुठल्याही फलंदाजाकडे मात्र या चेंडूचा उत्तर नसावा, अशा अनुषंगाने तो चेंडू त्याने हाताळला आणि डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली। कारण माइटीचा विचार जर केला तर स्पेशलिस्ट हेलिकॉप्टर म्हणून त्याचा फटका आहे परंतु तो फटका सुद्धा या चेंडूवरती तो सजू शकला नाहीये आणि त्याच्यानंतर आता मात्र ते बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला। मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत, अक्षय कोहली होता त्या ठिकाणी, फेक चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या। 2 धावांना संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय बिनगडी बाद 3। आमचे एक्सपर्ट गुणलेखक दिनेश पाटील यांना विनंती असेल की आपण कॉमेंट बॉक्स मध्ये आमच्या समेत जॉईन व्हावं। जबरदस्त या ठिकाणी चाबूक शॉट, एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही डीप मध्ये फिल्डर नाही आणि ती जागा मात्र निवडली माइटी महेंद्र मागेनं आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार। जोडल्या, जबरदस्त वेगाने चेंडू निघून गेला आणि परफेक्ट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र असे फटके आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी मात्र नक्कीच ते पाहण्यासारखे असतात। पहिली बाउंड्रीज पाहिली आपण चिरोबा वाशेरे संघाच्या इनिंगमध्ये। सलामीमध्ये आपण जर विचार जर केला तर थोडासा बदल होताना पाहिला आपण, कारण अनेकदा हिरामन सलामीवीर म्हणून येत असतो परंतु इथे मात्र पहा महेंद्रला पाठवण्यात आले मात्र या बॅटलमध्ये मात्र कुठेतरी अक्षयचं वर्चस्व पाहिलं आपण, कारण खूप मोठी विकेट्स त्यांनी प्राप्त केली। माइटी महेंद्रला मात्र त्याने बाद केलं आणि या पहिला धक्का लागत असताना चिरोबा वाशेरे संघाला। सामना असल्या कारणानं पाहू शकाल या ठिकाणी एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आपण या ठिकाणी ओव्हर ब्रेक इनिंग मध्ये आहोत तर आपण काही जे सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करणार आहोत। पाहू शकाल आमनेपाडा गावातील सन्माननीय हरिभक्त परायण आदरणीय ज्ञानदेवजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। आपलं आम्ही शब्द सुमनांनी इथे मात्र एक ठिकाणी स्वागत करतोय। त्यानंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडीचे आदरणीय सुखदेवजी बारशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया। मी आयोजक गणेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच सन्माननीय सुखदेवजी बारशी यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे। आपण इथे आलात
या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय। तदनंतर चिराटपाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय प्रशांत मार्के साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया। सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवणं अनेक त्यांच्या माध्यमातून आपण धार्मिक कार्यक्रम पाहत असतो, सामाजिक कार्यक्रम पाहत असतो। प्रशांत मार्के यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। एवन जोडीच्या वतीने हा सन्मान इथे आपण संपन्न करतोय। धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुण्यक्षेदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या होत्या। एक गडी बाद 7। दुसऱ्या षटकाला शुभमने सुरुवात केली आणि शुभमने पहिल्या चेंडूवरती एक धाव तिथे मात्र खर्च केली आणि धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय 8 या आकड्यावरती। नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती आला हिरामन शेलार। जबरदस्त लेंथ, अतिशय सुंदर डिलिव्हरी। चेंडू पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवर मात्र चेंडूला उचली मिळाली आणि सरळ एसटी रक्षकाच्या मात्र हातात जाऊन मध्ये मात्र विसावतोय। धाट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली। ज्याप्रमाणे शुभमची उंची आहे त्या उंचीचा मात्र तो फायदा उचलत असताना पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची लेंथ, जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये। सलगचा हा दुसरा डॉट चेंडू मात्र शुभमच्या वतीने पाहायला मिळाला आणि आता मात्र हिराम शेलारच्या फलंदाजीवरती आता मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत। थोडंसं नक्कीच प्रेशर त्याच्यावरती आता मात्र वाढत असताना आणि त्यानंतर मात्र इथे फटका सजवलाय, परंतु मिस्टामिंग आहे। चेंडू बराच वेळा हवेत पाहायला मिळाला आणि निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी। सिंगल डबलने मात्र नांगतर संघ पूर्णपणे संतुष्ट असेल, कारण हिरामन शेलार असेल किंवा येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जयेश शेलारचं येणं बाकी आहे, उज्ज्वल शेलारचं येणं बाकी आहे आणि या संघाचा आपण जर विचार जर केला तर जास्तीत जास्त मोठे फटक्यामध्ये मात्र संघ डील करत असतो, परंतु सध्या त्या फटक्यांपासून थोडेसे वंचित आहेत। इनफिल्डच्या डोक्याने फटक्या सजवला अनिकेतनं चेंडू वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला, अगदी डेप पॉइंटला फिल्डर तैनात आहेत। चेंडू जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या आणि 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 1 गडी बाद 11 धावा। अनिकेत सातत्याने मात्र सलामीवीर म्हणून येतोय, त्याच्याकडे मात्र नक्कीच तो टॅलेंट आहे, गुण कौशल्य आहे। फुलटॉस वरती मिस टायमिंग, चेंडू हवेत गेला आणि फिल्डर चेंडू खाली पोहोचतोय। अक्षय थेटे कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये आणि लागणारा अशा रीतीने दुसरा धक्का चिरोबा वाचेरे संघाला। लंच नंतर आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा मात्र चांगल्या मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन फलंदाज इथे मात्र या ठिकाणी स्वस्तात गमावले चिरोबा वाचेरे संघाने आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज उज्ज्वल शेलारला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना। सर्वात आपण जर विचार जर केला तर यशस्वी जोडी अर्थात हिरामन शेलार आणि उज्ज्वल शेलारची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते। या धावफलकावरती धावा मात्र 11 लागलेल्या आहेत। 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली। तिसऱ्या षटकाला सुरुवात केली स्टँड अँड डिलिव्हर, परंतु लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहेत, पकडला झेल आणि हिरामनचा सुद्धा होतोय समाप्त खेळ।
आपण इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ मध्ये संपदाबाई स्मृती कुकचे संघाचं नामांकन असेल आणि विनर टीम या सामन्यातील असे दोन संघांची नावं असणार आहेत. परंतु या ठिकाणी कुठेतरी चिरोबा वाशिरे संघ आता मात्र थोडंसं संकटात सापडल्या. त्या संकटातून आता मात्र या ठिकाणी जयेश शेलार आणि उज्ज्वलला बाहेर काढावं लागेल. परंतु गोलंदाजी लाजवाब अप्रतिम गोलंदाजी भेदक मारा सध्या आपण पाहतोय. तिन्ही गोलंदाजाचा विचार जर केला तर सुरुवातीला अक्षय थेटेनं सुरुवात केली, 7 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. त्यानंतर शुभमच्या हातामध्ये चेंडू आपण पाहिलं, शुभमनं 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. आणि आता मात्र अक्षय कोहली जबरदस्त या खेळपट्टीचा मात्र वापर करत असताना धावफलकावरती धावा स्थिर आपण पाहतोय 11 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. एच हँड चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातो या एका धाबेसाठी. ज्या संघामध्ये ज्या खेळाडूंना सलग 10 चेंडूवरती 10 षटकार ठोकले तो खेळाडू मात्र बाद झाला हिरामन शेलार. ज्या संघामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले मार्टिन महेंद्र तो सुद्धा बाद झाला. आणि उज्ज्वल आणि जयेशचा जर विचार केला तर जास्तीत जास्त त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण षटकारांची संख्या पाहत असतो. आणि ते फलंदाज सुद्धा आता मात्र पूर्णपणे शांततेत इथे मात्र या ठिकाणी कामगिरी करत असताना याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथवरती, अचूक लाईनवरती इथे मात्र आपण पाहतोय. आणि त्याचमुळे मात्र चिरोबा वाशिरे संघ मात्र या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं बागफुटीवरती आहे. ओव्हरपिच चेंडू आहे, या फटक्याला सुद्धा उंची जास्त मिळाली. आणि त्याचमुळे मात्र शतरक्षक चेंडू खाली गिरकी घेतोय. तिथे फिल्डर होता आशिष, त्याच्याकडनं मात्र कोशिश करण्यात आली परंतु झेल ड्रॉप झाला. परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होईल जयेश शेलार. ठिकाणी ग्रामपंचायत आमने पाड्याचे विद्यमान सदस्य मंगेश जोशी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समेत खांडवलचे युवा उद्योजक विशाल पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय नितेश. जबरदस्त भन्नाट वेग, ज्याप्रमाणे एखादी बुलेट ट्रेन वेगाने पळत असते एखाद्या रुळावरती, त्या अनुषंगाने मात्र ह्या गोलंदाजानं मात्र किती वेग प्राप्त केला या खेळपट्टीवरती. कुठलाही फलंदाजाला तोंड वर्त करून दिला नाहीये. फक्त एक मात्र आपण बाउंड्रीज पाहिली ती म्हणजे मार्टिन महेंद्र मागेच्या बॅटमधनं. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाने मात्र सीमारेषा ओलांडली नाहीये. एवढी घातक गोलंदाजी आज गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की हा सामना हाय स्कोरिंग होईल परंतु तसं काही घडलं नाहीये. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा. गोलंदाज अक्षय कोहली वेगावरती स्वार होता परंतु काहीतरी त्यांनी पदिलत्य करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेरच्या दिशेने निघून गेला. आणि त्याचमुळे पंचानं मात्र या ठिकाणी दंडित केलं की हा चेंडू मात्र स्वेर आहे वाईटच्या स्वरूपात. 1 धाव इथे मात्र जोडली जाईल. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. आता मात्र या क्षणाला चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघासाठी धावा येणं आता मात्र गरजेचं आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फटका चांगला आहे अगदी वाडिश मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय. लॉंग ऑफ वरती फिल्डर सज्ज आहे. दुहेरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अजून एक फलंदाज होईल बाद नितेश. मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, आमने पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. तर पहिल्या डावाचा केली ते मात्र संपन्न झाला. तब्बल आपण जर चिरोबा वाशिरे संघाचा विचार केला तर 5 गडी या संघानं गमावले. फक्त 15 धावा जोडल्या 5च्या सरासरीनं. आणि विजयासाठी 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे या गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आपण तत्पुरती आपल्याकडे वेळ आहे तर आपण ड्रॉ या ठिकाणी ओपन करणार आहोत. निलेश पाटील जर इथे उपस्थित असतील तर प्लीज विनंती करतो की आपण कॉम्बॉक्समध्ये संपर्क साधावा. किंवा गणेश पाटील आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपण सुद्धा कॉम्बॉक्समध्ये सज्ज व्हायचा आहे. आपण ड्रॉ ओपन करतोय.
लक्षात ठेवा फक्त ड्रॉ मध्ये 2 संघांची नावं आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असणार आहे संपदाबाई स्फूर्ती 11 कुकसे आणि एका चिठ्ठीवरती नाव असणार आहे विनर टीम. 2 चिठ्ठ्यामध्ये आपण हा ड्रॉ करतोय. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आजच्या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पोहोचणार आहे. जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ नारायण संघाच्या अगेन्स्ट यानंतर सामना खेळणार आहे. तर आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानदेवजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ या ठिकाणी ओपन करतोय. मी ज्ञानदेवजी पाटील साहेबांना विनंती करतो की या 2 चिठ्ठ्यांपैकी तुम्हाला एक चिठ्ठी उचलायची आहे आणि पाहूया कुठला संघ मात्र पुढे वाटचाल करेल. म्हणजे जो सामना चालू आहे त्या दोन्ही संघासाठी एक आनंदाची बातमी आहे की या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे पुढील जो सामना आहे नारायण विरुद्ध विकी स्पोर्ट आय थिंक संपदाबाई स्मृती कुकसे या 2 संघांमध्ये तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. तर नारायण संघ आपण सज्ज राहायचा आहे आणि हा सामना संपन्न झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचं नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालेला आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालेला आहे त्या 2 संघांमध्ये ड्रॉ असणार आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट सरपंच उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये मात्र प्रवेश करणार आहे. ज्या संघाची चिठ्ठी खाली राहील तो संघ आजच्या दिवसाच्या क्वालिफायर संघाशी मात्र सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. हा वैशिष्ट्य आहे, हा नियम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 16 धावांचं संरक्षण कसा केलं जाईल ते सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा तुमच्या समेत जोडले जातील माझे सहकारी समालोचक अमर राऊत. पहिला चेंडू फुललनचा यावेळेला मात्र वाईट लॉंगानला खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय तिडेच्या बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. अनिकेत दळवी यावेळेला मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय जयेश शेलार. 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 16 धावांचं हे समीकरण. एका धावेनं सुरुवात केली गेली आहे. या षटकातला चेंडू क्रमांक 2 जयेशचा अनिकेत दळवीसाठी. स्टेप आउट केलंय. इथे मात्र बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात अगदी सुखात नांदताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवर जयेशनं दिलाय पहिला धक्का गावदेवी नानकर या संघाला. निश्चित नानकर संघ अगदी जर आपण पाहिलं तर 16 धावांचा जो काय पाठलाग जे समीकरणीय स्वरूपात जर आपण पाहिलं गणिताच्या भाषेत जर पाहिलं तर फार सोपा असं आव्हान आहे. परंतु याच सोप्या आव्हानाला कठीण करण्यामध्ये माहिरत हासल आहे ती म्हणजेच सातत्याने चिरोपा स्पोर्ट्स वाशेरे संघ. गेमला कलाटणी देणं, डावाला कलाटणी देणं, आपल्या विपरीत असलेल्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवणं या खेळासाठीच सातत्याने जे चिरोपा स्पोर्ट्स वाशेरे संघाचं नाव या संध्या यंदाच्या हंगामामध्ये आपण घुमताना पाहायला मिळतं. नानकर संघ भल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला. माहिती महेश मागे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर हिरामण असेल, जयेश असेल, अनिकेत असेल, या सगळ्यांना स्वस्तात बाद केल्यानंतर या मॅचच्या पहिल्या डावावर अगदी निर्विवाद वर्चस्व आणि हुकूमत गाजवली ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स नानकर संघानं. आणि इथे मात्र त्याच हुकूमतीला खऱ्या अर्थानं आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाज जयेश शेलारच्या माध्यमातून. एक धाव फलकावर आहे, एक गडी बाद झालाय. 16 धावांचं समीकरण सोपं वाटत असलं तरी देखील या पद्धतीची गोलंदाजी जे चिरोपा स्पोर्ट्स वाशेरे संघाकडनं झाली तर इथे मात्र भर दुपारच्या उन्हामध्ये अक्षरशः
संघर्षाच्या प्रयत्नांमध्ये पराभवाचा गारवा देखील बोचताना पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला बॅटनं खेळला गेला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आहे. अगदी नियंत्रणात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण वाशिरे संघाच्या गोलंदाजांना माहीत आहे आपल्याला जे वाचवायचं ते फार कमी उरलंय आणि हेच कमी उरलेलं वाचवत असताना आपल्या समोर प्रयत्नांच्या पराकाष्ठतेशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. इथं मात्र ना लक फॅक्टर काम करेल ना कोणत्या प्रकारचा तोडगा इथे खऱ्या अर्थाने काम करणार आहे. इथे मात्र तुम्हाला फलंदाजांना जाळ्यात अडकवणारी गोलंदाजीच या प्रकारच्या समीकरणात वाचवू शकते. पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, संधी निर्माण झाली आहे. दैव देतय आणि कर्म नेते अशी अवस्था या क्षणाला जे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाची. या प्रकारच्या संध्या जर वारंवार चालून येत असत्या तर मग ठीक होतं, पण क्रिकेटच्या मैदानात संधी फार क्वचित तुमच्या जवळ येते आणि जवळ आलेल्या संधीला लगेचच यशामध्ये रूपांतरित करण्यासाठीचा तुमच्या कामगिरीचा कित्ता देखील तितक्याच उच्च दर्जाचा लागतो. इथे मात्र ती संधी गमावली गेली, जेल सुटला, 2 धावा देखील वाढल्या गेल्या आणि या 2 धावांना 16 धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र आता 4 धावा. अक्षय थेटे सारखा दिग्गज फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, पुन्हा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एज लागली. घोषित क्षेत्रात एका धावेसाठी चेंडू मात्र निघून जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 5 धावा. महावीर रिटेलर्सचे सर्वे सर्वा माननीय जिग्नेश शेठ सावळा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत. आलेल्या तमाम मान्यवरांचं सरपंच उपसरपंच चषक 2024 क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री महावीर रिटेलर्सचे सर्वे सर्वा जिग्नेश शेठ सावळा साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समूहात आलेल्या त्यांच्या तमाम मित्रपरिवारांचं सरपंच उपसरपंच चषक 2024 क्रिकेटच्या या महाथराराच्या वतीनं मी शब्दसुमरांनी मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंमध्ये 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स नानकर संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते 6 धावा आणि आता विजयाकरता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती मात्र 10 धावांची. पहिले षटक दिनेश सर फार चांगलं हाताळलं मी म्हणेल जयेशनं. खरं तर जी अक्षय थेटेची ती विकेट देखील तिथे जर कॅरी झाली असती, तो झेल देखील यशस्वीपणे पकडला गेला असता, तर मग मात्र गावदेवी स्पोर्ट्स नानकर संघ देखील त्याच दबावात वावरताना पाहायला मिळाला असता ज्या दबावात मायटीची विकेट गेल्यानंतर चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ वावरला होता. इथे मात्र हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अगदी माहीत आहे की या क्षणाला जोपर्यंत चेंडू खराब येत नाहीये, जोपर्यंत चेंडू मारण्याजोगा आहे हा आत्मविश्वास आपल्याला मिळत नाहीये, तोपर्यंत जोखीम उचलणं सध्या तरी आपल्या संघाला सुरक्षित अवस्थेतून धोक्यात ढकलण्यासारखं आहे. इथे मात्र सिंगल आली, संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जीवनदान प्राप्त असणारा अक्षय थेटे. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण होती परंतु नाही. वेगवान चपळाईनं बॅक टू बॅक अनादर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि आलेल्या आणखी एका एकेरी धावेनं 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स नानकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 धावा. निम्म्यापर्यंतचा प्रवास इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रगट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रवास पूर्ण झालेला पाहायला मिळतो आहे, निम्मा प्रवास बाकी आहे. या निम्म्या प्रवासावर स्लो 1 बॉल इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. मी वारंवार म्हणतोय चुकी आता कुणाची हाही मोठा प्रश्न आहे. अगदी हलक्या हाताने चेंडू फेकला गेला होता, तो जर गॅदर केला असता गोलंदाजाने तरी विकेट होती, पण तिथे मात्र तो पकडणं जमलं नाही गोलंदाजाला. तिथे एक चोरटी सिंगल. संघाची धावसंख्या पुन्हा 1 न पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचले 9 धावा. बॅटर अक्षय थेटे आणि बॅटर मोरेश्वर यांची रणनीती मात्र स्पष्ट आहे, धोका उचलणं नाही. इथे मात्र तो उचलला गेला अक्षय थेटेच्या बॅटमधनं. प्रहाराचा फटका मात्र इथे फसलाय फटका, पकडलाय झेल आणि बसलाय दुसरा झटका. राहिलाय कारण 8 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज आहे. इथून पुढचे 2 चेंडू
जे मित्र म्हणाले डॉटचा प्रयत्न झाला चेरबसपेट्स वाशेरे संघाचा, तर मग मात्र शेवटच्या षटकामध्ये गावदेवी स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या अडचणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. 8 चेंडू नांदकर संघाच्या खऱ्या अर्थानं अडचणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या पद्धतीने नांदकर संघ या मॅच मध्ये खेळताना पाहिला 16चं समीकरणाचा पाठलाग करत असताना 2 जीवनदान देखील मिळाले होते, परंतु त्यानंतर अक्षय थेटेनं प्रहार करण्याचं ठरवलं आणि तिथे मात्र जेल स्वरूपात बाद झाला. बॅटर संकेत नावानं स्ट्रायकिंग एंड. यावेळेला संकेतच्या विरोधात हा डॉट बॉल आलाय. कम्मालीचं षटक यावेळेला गोलंदाज उज्ज्वल कडनं पाहायला मिळत आहे. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज. दबाव तणाव स्पष्टपणे जाणवतो. इथे मात्र जोरदार प्रहार, सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, दोनही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नांदकर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आता 11 धावा. आणि विजयाचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज असेल. तुंबळ युद्ध. बघा त्या 2 कॅच सुटल्या, त्या कॅच सुटल्यानंतरचे गेलेले 2 धावा असतील. या मी म्हणून सातत्यानं म्हणत असतो की तुम्ही मैदानाच्या आत जेव्हा चुका करताना तेव्हा त्या चुकांचा परिणाम तुम्हाला त्या क्षणाला कळत नाही, पण त्याच चुका जेव्हा तुमच्या संघाच्या पराभवाची कारणं बनतात तेव्हा तुम्ही केलेल्या त्या चुका केवळ चुका राहत नाहीत, तर तुम्ही केलेला तुमच्या संघाच्या विजयाच्या मार्गातला सगळ्यात मोठा गुन्हा तो ठरत असतो. आणि इथे मात्र आता एकेका धावेची किंमत तुर्तास तरी डिफेंड करत असणाऱ्या, धावांचं रक्षण करत असणाऱ्या जय चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला कळत असेल. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आणि त्याच पद्धतीने जर दिनेश सर आपण पाहिलं तर 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये कमी धावा येणं हे देखील खऱ्या अर्थानं दबावामध्ये टाकवून देऊ शकतं ते म्हणजे नांदकर संघाला. म्हणून म्हणतात ना, वराती मागून घोडं नाचवण्यात काही अर्थ नाहीये. एकदा वेळ निघून गेली की मग मात्र तुमच्या चुका फक्त पश्चाताप. म्हणून तर म्हणतात ना, वेळ नका लावू हे ठरवायला की तुम्हाला काय करायचं नाही, तर वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. पहिला चेंडू फुलटॉस बॉल, खर्राब पटका. इथे मात्र जेलची संधी आहे. आता मात्र विचार करावा लागेल या क्षेत्ररक्षकाला. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेटची संधी होती. आणि आता आपण जर पाहिलं तर माहितीच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न असेल की मी करू तरी आणखी काय करू. याला मराठी एक सुंदर म्हण आहे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. इथं मात्र गंमत अशी आहे, धावा वाचवायच्यात तिथं मात्र क्षेत्ररक्षकांकडनं चुका होतात. 5 चेंडू 4 धावांची गरज. इथे मात्र महेंद्र मागेच्या याही चेंडूवर सलग दुसऱ्यांदा जेल सोडलं गेलाय. म्हणून मी ती म्हण वापरली ना, दैव देतय आणि कर्म नेतय अशी अवस्था चालू आहे सध्या वाशेरे संघाची. या अगोदर सोडलेले 2 कॅच, त्यावर खर्च झालेल्या 2 धावा. या शेवटच्या षटकामध्ये सोडलेले 2 झेल, त्यावर खर्च झालेल्या 2 धावा. या 4 धावा भाई कुछ तो करना पडेगा. संघाची धावसंख्या झाली आहे 13. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज विजयाकरता. थर्ड बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. 4 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा हलक्या आता ऑन साइडला, आता पुन्हा संधी, पुन्हा चुकीच्या बाजूला थ्रो. इथे क्षेत्ररक्षकांची कोणत्याच गोलंदाजाला साथ मिळत नाहीये. कुशल मोमेंटच्या मॅचेस आहेत तिथे मात्र दबाव स्पष्ट असतो, पण अशा वेळेला तुम्हाला डोकं शांत ठेवून खेळ करणं क्रिकेटच्या मैदानाच्या आत असलेल्या चालू असलेल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एकरूप होणं, समरसता दाखवणं फार गरजेची बाब असते. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. 3 चेंडू विजयाकरता 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येक संघाला संघर्ष करण्याची मुभा आहे. फक्त ती संघर्ष करत असताना ही जी परिस्थिती सध्या ओढावली आहे, तब्बल 4 झेल सोडलेत. 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सोडलेले 4 झेल यावेळेला डोकेदुखीचं कारण ठरेल. वन्स अगेन टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव महेंद्र मागे अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या बरोबरीत संघाची धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडू विजय करता 1 धावेची गरज.
2 चेंडू आणि विजया करता एका धावेची गरज आहे. दोन चेंडू एका धावेची गरज. 2 चेंडू एका धावा, 1 धाव. इथे मात्र धडधड 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 काळजाची धडधड. स्टेप आउट करून इनसाइड आउटचा शॉट. इथे मात्र जर पाहिला लॉंग ऑफ मध्ये विजयाचा हुंकार गाणारा हा नांदकरकरांचा चौकार. चला नारायण संघाचे कर्णधार आणि संपदाबाई स्मृती कुकसे संघाचा कर्णधार. नारायण संघाचा कर्णधार आणि संपदाबाई स्मृती कुकसे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. नारायण संघाचा कर्णधार आणि संपदाबाई स्मृती कुकसे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच